त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। मृत्युंजय महादेव त्राहिमां शरणागत जन्म मृत्यू ज्वरा रोगै पीडितम कर्मबंधने। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 8 मार्च 2024 शुक्रवार, माघ मास कृष्ण पक्ष त्रयोदशी। श्रवण नक्षत्र हे श्रवण नक्षत्र 10:41 पर्यंतच आहे, त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र आहे। मित्रांनो, शिवयोग आहे आणि गरकरण आहे। मित्रांनो, आज महाशिवरात्री। महाशिवरात्री ही प्रत्येक मासाला येते, परंतु माघ मासामध्ये जी येते त्याला महाशिवरात्री असं म्हटलेलं आहे। खूप लोकांना माहिती असत नाही, जसं प्रदोष व्रत आहे, त्रयोदशीचं शिवरात्री व्रत आहे, हे प्रत्येक म्हणजे प्रदोष व्रत आणि शिवरात्री हे प्रत्येक मासामध्ये दोनदा येतं। जसं एकादशी दोनदा येते, संकष्टी विनायकी येते गणपतीचं व्रत, तसं शंकरांचं म्हणजे भगवान महादेवाचं जे व्रत आहे हे दर मासात असतं। कृष्ण पक्षातलं प्रदोष व्रत असतं, शुक्ल पक्षातलं असतं। तर माघ मासामध्ये येणारं जे व्रत आहे महाशिवरात्रीचं, ह्याला खूप अनन्यसाधारण महत्व सांगितलं आहे आणि माघ मासामध्ये समुद्र स्नानालाही तितकंच महत्व सांगितलेलं आहे। तर माघ मासाच्या पौर्णिमेला किंवा अमावास्येला जमत असेल तर आपण तीर्थस्थानी किंवा एखाद्या नदी किंवा एखाद्या समुद्रात जर स्नान केलं असेल तर सर्व पापाचा क्षय होतो असं सांगितलं गेलेलं आहे, अनन्यसाधारण महत्व आहे। त्याचप्रमाणे शिवाची उपासना करण्यासाठी, शिवाची पूर्ण कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी महाशिवरात्रीला जे व्रत केले जातं, चुकून सुद्धा एखाद्याकडनं जर व्रत झाले तर त्याचं सुद्धा चुकून म्हणतोय मी, चुकून जर एखाद्या व्यक्ती जेवणाराच आहे आणि उपास जर त्याच्याकडनं चुकून घडला तरी त्याला भरपूर फल प्राप्त या महाशिवरात्रीत होतं। गुरुचरित्रामध्ये छान अशी कथा आहे की एका स्त्रीला श्राप लागला होता गोमांस भक्षण केलेलं, आणि तो गोमांस भक्षण करून तिला जे श्राप भोगता भोगता ती गोकर्ण क्षेत्री जाऊन पोहोचली आणि त्या ठिकाणी सगळ्यांचा उपास होता आणि सगळ्यांकडेही काहीतरी भिक्षा मागत होती। सगळ्यांचा उपास, कोणाकडे काहीच नाहीये साहित्य, त्यामुळे एखाद्याने मस्करीनेच म्हणून तिच्या हातामध्ये हे बेलाचं पान तू खा म्हणून तिच्या हातात दिलं आणि तिने ते आंधळी होती, ती नाकाने वास घेतला बेलाचं पान, तो टाकून दिला आणि ते उडत चुकून शिवाचं ते बेलाचं पान शंकराच्या लिंगावरती जाऊन म्हणजे गोकर्ण महाबळेश्वराच्या डोक्यावर जाऊन पडलं, लिंगावरती जाऊन पडलं। आणि त्याच वेळी तिने सर्व केलेल्या पापांचं शालन झालं आणि त्याच वेळी शिवदूत त्या ठिकाणी आले आणि तिला शिवलोकात घेऊन गेले। मोठी कथा आहे ती, गोकर्ण क्षेत्राची ही कथा आहे जी गुरुचरित्रामध्ये आहे, ती खूप छान आहे। म्हणजे चुकून सुद्धा श्री शंकराची उपासना केली असता त्याचं फळ मिळतं। जर आपल्याला कळालं, आपले त्रास आहेत ते समजून घेऊन जर शिवाची मनापासून एखादी उपासना केली तर आपल्याला फळ मिळणार नाही का मित्रांनो? मिळणार, नक्की मिळणार। म्हणून शक्यतो आज एक दिवस तरी आपण शिवोपासना करा, शंकराच्या देवळात जावा, कमीत कमी 108 वेळा, जर जमत असेल तर कोणाचं काही न बोलता नमः शिवाय जप केला तरी आपले सर्व पापक्षय होतील। कुंभ राशी, मीन राशी, मकर राशी किंवा अन्य सर्व राशी ज्यांना शनीची पीडा आहे, शनी शंकरांना घाबरतो असं नाहीये, पण शंकराची उपासना केल्याने शनीची पीडा सुद्धा कमी होते। त्यामुळे या महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या दिवशी जर आपण, मी सांगतोय, मी साप्ताहिक राशी भविष्य मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक राशीच्या वेळी किती बेल घालायचं आहे, काय मंत्र म्हणायचं, कशी पूजा करायची याबद्दल सांगितलंय, परंतु ते जर आपल्याला जमत नसेल तर निदान मी जो काय आज मंत्र सांगणार आपल्या राशीनुसार तो तरी आपण शक्यतो म्हणा आणि शिव उपासना करा आणि शिवाच्या कृपेस पात्र व्हा, जेणेकरून महादेवाची आपल्यावरती पूर्ण कृपादृष्टी। महादेव जर एखाद्याला दिलं तर कधीच काढून घेत नाही, ते लक्षात ठेवा, पण पटकन ते प्रसन्नही होत नाही। आपल्याला रावणाची कथा माहिती आहे, शंकराचं आत्मलिंग त्याने घेतलं, इतका मातला उठला तरी शंकराने त्याच्याकडनं ते परत वरदान मागितले नाही, त्याच्यासाठी पुन्हा विष्णूंना रामाचा अवतार धारण करून घेऊन तो सगळं काढून घ्यावं लागलं। खूप महिमा आहे शंकराचा, सांगेल तितका कमी आहे। या महादेवाची उपासना करा, नक्कीच हे महादेव आपल्या इच्छा पूर्ण करतील, पीडा कमी करतील। चला तर सुरू करूया 12 राशींचे दैनिक राशी भविष्य।
मेष राशी, कुटुंबात आलेल्या अडचणीवर आपल्याला मात करता येईल आणि मात करत असताना जरी आपल्याला हतबल होत आहे असं वाटले तरी सुद्धा आपल्याला आपल्या ज्येष्ठांची, जे कदाचित आपल्याकडे बोलत नसतील पण आपले ज्येष्ठ आहेत, आपल्या पाठीराखे आहेत, आपल्या पाठीमागे आहेत, यांची उत्तम साथ आपल्याला मिळेल. आज महाशिवरात्री निमित्त आपण जर जमत असेल तो ओम नमः शिवाय जप करा. जर जमत असेल तर, माझं मत आहे जमणार आहेच, का जमणार नाही की प्रयत्न केला तर सोमनाथाय नमः, सोमनाथाय नमः 108 वेळा जप करा. शंकराला पंचामृताचा अभिषेक करा. नक्कीच आपल्या अडचणी दूर होतील. वृषभ राशी, व्यवहार करताना व बोलताना तारतम्य बाळगा. उगाच शब्द विकोपाला जायला देऊ नका. जास्तीचं बोलायला जाऊ नका. जितकं बोलायचं तितकं बोला आणि नीतिमत्ता पाळा आणि त्या नीतिमत्तेने आपले व्यवहार करा. बोलताना, व्यवहार करताना नक्की आपले व्यवहार सर्व पूर्ण होतील. आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला जी उपासना करायची ते मल्लिकार्जुनाय नमः, मल्लिकार्जुनाय नमः, किंवा आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचा स्तोत्र जर येत असेल ते सुद्धा 12 वेळा पठण केलं तरी चालेल. याचा आपण लाभ करा. भगवान शंकरावर पंचामृत अभिषेक करा. 108 बेल घाला. आपल्या सर्व अडचणी दूर होतील. आपल्या राशीप्रमाणे ही सेवा आहे ती नक्कीच करा. मिथुन राशी, विरोधकांचा विरोध वाढेल. गुप्त शत्रू आपल्याला त्रास देण्याचा सतत प्रयत्न करतील. त्यामुळे आपल्याला सावध राहायचे. आपल्याकडनं एखादी चूक होऊन त्यांना ते आयते कोलीत त्यांच्या हातात मिळेल आणि ते जास्त विरोध करतील असं काही वागायला जाऊ नका. थोडे सावध राहा. आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला जी पूजा करायची आहे किंवा शंकराची उपासना करायची, महाकालेश्वराय नमः, उज्जैनम महाकालेश्वर, जे उज्जैनचे महाकालेश्वर आहे त्यांची उपासना करा. महाकालेश्वराय नमः अशा मंत्राचा जप करा. शंकरावर अभिषेक करा. पंचामृत अभिषेक करून अष्टोत्तर बेल अर्पण करा. ओम नमः शिवाय जप करा. नक्की आपल्या अडचणी दूर होतील. कर्क राशी, अति मोह टाळा. कारण अति तेथे माती होते आपल्याला माहितीच आहे. आपण ज्या काही गोष्टी करतो त्या लिमिटमध्ये करण्याचा प्रयत्न करा. अति मोहाने जर आपण अति काही गोष्टी करायला जाल तर ते माती होईल आणि शक्यतो मोठे नुकसान सुद्धा होऊ शकते. आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला जी उपासना करायची शंकराची, ममलेश्वराय नमः, याचा जप करायचा. ओम नमः शिवाय कमीत कमी अष्टोत्तर जप करा. अष्टोत्तर बेलपत्र शंकराला वहा आणि जमलं तर आपण संध्याकाळी ध्यान साधना करा आणि रात्रीची जी पूजा असते, याम पूजा म्हणतात, ती पूजा करण्याचा प्रयत्न करा. कराच शक्यतो, कारण कुटुंबाच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या हितासाठी आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. याचा आपल्याला लाभ होईल. सिंह राशी, आलेल्या संधीचा उत्तम लाभ आपल्याला घेता येईल. मनाप्रमाणे सर्व कामे आपले होतील, त्यात काही अडचणी नाही. परंतु संधीचा लाभ घेताना गैरफायदा होत नाहीये ना, आपल्याकडनं गैरफायदा घेतला जात नाही ना, याची सुद्धा आपण काळजी करा. या सप्ताह म्हणजे आजच्या दिवशी जी महाशिवरात्री आहे, महाशिवरात्रीनंतर आपल्याला जे उपासना करायची आहे, वैजनाथाय नमः, वैजनाथाय नमः म्हणून आपल्याला जप करायचा आहे. अष्टोत्तर किंवा ओम नमः शिवायचा जप करा. शंकराला पंचामृताचा अभिषेक करा. आपण शक्यतो कच्च्या दुधाचा अभिषेक करा. त्यात काही घालू नका. कच्चं दूध शंकराला अर्पण करा. नक्की आपल्या अडचणी दूर होतील. आपल्या राशीप्रमाणे सेवा करा. कन्या राशी, व्यावसायिक संघर्ष वाढणार आहे. कदाचित आपल्या कामातील, आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी, नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रतिस्पर्धी वाढतील आणि त्यानुसार ते त्यांची कामं करतील. पण आपल्याला सुद्धा अपडेट व्हायचं आणि आपल्याला अपडेट होऊन कामं करायचं, याकडे लक्ष द्या. आपण जर अपडेट होऊन काम केलं तर आपण प्रतिस्पर्धींवर मात करू शकता. या आजच्या दिवशी आपल्याला महाशिवरात्री निमित्त जी उपासना करायची आहे, भीमाशंकराय नमः किंवा भीमशंकराय नमः असा सुद्धा आपण जर जप केला आणि जर आपण त्या एरियात राहत असेल, पुण्यासारख्या एरियात राहत असेल, भीमाशंकराला आपल्याला जाता येत असेल तर मुद्दाम त्या ठिकाणी जावा. शंकराचा आशीर्वाद घ्या. पंचामृत अभिषेक करा. रुईच्या पानांचा आणि फुलांचा दोघांचा हार आपण श्री शंकराला अर्पण करा. आपल्या सर्व अडचणी दूर होतील. तुळ राशी, कुटुंबातील वातावरण कसे शांत राहील याकडे लक्ष द्या. आज सणासुदीचा दिवस आहे, महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यासाठी घरामध्ये शांती कशी नांदेल याच्यासाठी आपण प्रयत्न करा. जमत असेल तर आपण आज ध्यान साधना करा. शंकराची ध्यान साधना म्हणजे शंकराच्या देवळात जमलं नाही तर घरी सुद्धा ध्यान साधना करा. ध्यान साधना करायच्या आधी ओम नमः शिवाय जप करा. आज आपण रामेश्वराय नमः असा जप करायचा आहे. रामेश्वराय नमः असा जप करा. 108 रामेश्वराय जप करू. ओम नमः शिवाय जप करा. शंकरावरती पंचामृत अभिषेक करा. जर आपल्याला जमलं तर जांभळ्या रंगाची फुलं किंवा निळ्या रंगाची फुलं महाशंकरांना अर्पण करा राशीनुसार. आणि साप्ताहिक राशीनुसार सांगितलं ती सुद्धा उपासना केली तरी चालेल.
वृश्चिक राशी, सरकारी कामाला चालना मिळेल. काही प्रस्तावना होत्या त्या प्रस्तावना पूर्ण होतील, कामे पूर्ण होतील. आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला जी पूजा करायची आहे, नागेशाय नमः असा जप करायचा आहे. नागेशाय नमः म्हणून जप करायचा आहे. जर कुठे शंकराच्या पिंटीवरती सर्प असेल किंवा नाग असेल अशा ठिकाणी जाऊन शक्यतो अभिषेक करा. शंकराला पांढरी फुलं, रुईची फुलं अर्पण करा. केवड्याचं फुल मिळालं तेही अर्पण करा. बेल अष्टोत्तर घाला आणि प्रार्थना करा. सर्व अडचणी दूर होतील. धनुराशी, नवीन मैत्री जुळेल, नवीन नाते प्रस्थापित होईल. एखादे नाते आपल्याला नवीन मिळेल आणि त्यामुळे आपण आनंदी असाल त्या नात्यामुळे. पण सावध राहा, हे नाते आपल्यासाठी योग्य आहे का अयोग्य आहे याची सुद्धा शहानिशा करा. आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला जे पूजन करायचं किंवा शंकराची उपासना करायची आहे ते विश्वेश्वराय नमः असा जप आपल्याला करायचा आहे. विश्वेश्वराय नमः. तो येत नसेल तो ओम नमः शिवाय जप केला तरी चालेल. आपण उसाचा रस याचा अभिषेक शंकराला करा आणि तोच नैवेद्य दाखवून तोच प्राशन करा. आपल्यासाठी हितकारी असेल. मकर राशी, वडीलधाऱ्यांचा मान राखा, त्यांची मर्जी सांभाळा. ह्यातच आपल्याला लाभ होईल आणि हेच आपल्याला हितकारी लाभकारी ठरेल. आज तरी शक्यतो वरिष्ठांचा द्वेष करू नका किंवा त्यांच्याशी वादविवाद घालू नका. आज महाशिवरात्री निमित्त आपल्याला जे पूजा करायची आहे ते त्र्यंबकेश्वराय नमः. त्र्यंबकेश्वराय नमः म्हणून आपल्याला जप करायचा आहे. तो जप करा. ओम नमः शिवाय जप करा. पंचामृत अभिषेक करा. शंकर भगवानांना शक्यतो निळी फुलं किंवा रुईच्या फुलांचं माळ शंकर भगवानांना अर्पण करा. यात आपल्याला खूप लाभकारी असेल. शनीच्या पीडा सुद्धा कमी होतील. कुंभ राशी, कामाचा व्याप वाढणार आहे. आज दगदग वाढणार आहे. त्रास सुद्धा होऊ शकतो. त्यावेळी आरोग्य पाहूनच कामाचा व्याप वाढवून घ्या. आरोग्य जपा. आरोग्य जपण्यासाठी किंवा आणि चांगलं होण्यासाठी आज आपल्याला शंकराची उपासना करायची आहे. केदारनाथाय नमः किंवा केदारनाथाबद्दल आपल्याला जास्त असेल कदाचित तर केदारेश्वराय नमः. केदारनाथ किंवा केदारनाथाय नमः आणि ओम नमः शिवाय असं काही जर येत असेल तर आपण ते म्हणा. 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आहे ते 12 वेळा म्हटलं तर अतिउत्तम, तेही करा. पंचामृत अभिषेक करा. रुईच्या फुलांचा हार घाला. निळ्या रंगाच्या फुलांचा हार घाला. शक्यतो पांढरी मिठाई शंकर भगवानांना अर्पण करा आणि तेच प्रसाद, दुधाची शक्यतो असेल तर ते अर्पण करून प्रसाद घेऊ शकता जर उपास असेल तर. कारण तो दिवसभर उपास असतो, दुसऱ्या दिवशीच आपल्याला अन्नप्राशन करायचं असतं, जेवायचं असतं. त्यामुळे शक्यतो त्या दिवशी जर दाखवून असेल दुधाची मिठाई पांढऱ्या रंगाची शंकराला अर्पण करा. ते प्रसाद म्हणून आपण ग्रहण करू शकता. त्याचप्रमाणे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपल्याला जर सुचवलेलं आहे त्याप्रमाणे सुद्धा आपण उपासना केली असता त्याचा आपल्याला लाभ होऊ शकतो. मीन राशी, तुमच्या मेहनतीचे फळ, मेहनतीचे आपल्याला फळ जे आहे तुम्हाला आज नक्की प्राप्त होईल आणि त्यामुळे आपल्याला आनंदही लाभेल. जे इतर दिवस आपण कष्ट करत होता ह्याच कामाबद्दल नाही, कुठल्याही कामाबद्दल ज्यावेळेला आपण पूर्ण व्हावं हा हेतू होता, आपला उद्देश जो होता तो पूर्ण कदाचित होईल. ते पूर्ण होण्यासाठी आणि शंकर भगवंतांची आपल्यावरती कृपादृष्टी राहावी आणि शनी महाराजांची पीडा कमी व्हावी यासाठी महाशिवरात्री निमित्त आपल्याला जी पूजा करायची आहे ती घृष्णेश्वराय नमः. घृष्णेश्वराय नमः हा शब्द जर आपल्याला कठीण वाटत असेल तर आपण ओम नमः शिवाय जप सुद्धा करू शकता. आणि आज महाशिवरात्रीच्या दिवशी मुद्दामून आपण जी उपासना करायची जी साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी मागे सांगितली आहे तीच उपासना आपण कंटिन्यू करा. ती केली असता शनी पीडा सुद्धा कमी होईल. नवीन नवीन चांगल्या गोष्टी किंवा राशीनुसार उपासना कशा कराव्यात, व्रतवैकल्य कसे करावेत हे जाणून घेण्यासाठी आपले चॅनल अध्यात्म कलियुगातले नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.